उन्हाळा म्हटलं की आपल्या घरात सगळ्यांच्या कैरी येतात. मग कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण करतो. आज आपण वर्षभर टिकून राहतो आणि सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा कैरीचा वाफवलेला मेथांबा पाहणार आहोत. एकदा या पद्धतीने करून पहा, वर्षभर टिकून राहते आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर मेथांबा करण्यासाठी छान गच्च असलेली कैरी घ्यायची, त्यामुळे मेथांबा छान टिकून राहते. शक्य असेल तर तोतापुरी कैरी घ्यायची, म्हणजे आंबट कमी असतो. तर या ठिकाणी मी साधीच कैरी घेतली आहे, पण जास्त आंबट नाही आहे. तर या ठिकाणी या पद्धतीची जी कैरी आहे, साधारण 1 तासभर तरी पाण्यामध्ये ठेवायचं. त्यानंतर स्वच्छ धुवून पुसून या पद्धतीने त्याची वरची साल काढून चौकोनी फोडी चिरून घेतलेल्या आहे. तर कैरी जी आहे पाण्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यामधला उष्णपणा निघून जातो, त्याला असलेलं चीक निघून जातो आणि लोणचं किंवा वेगवेगळे जे कैरीचे प्रकार करत आहेत ते टिकून राहते. चमचाभर मीठ टाकून साधारण तासभरासाठी सगळं मिक्स करून झाकण लावून बाजूला ठेवूया. तर एका वाटीने मी हे मोजून घेतल्यास कैरीच्या फोडी 4 वाटी इतकं झालेलं आहे. त्याच वाटीने इथे मी कढईमध्ये टाकलेलं आहे तीळ. वाटीने अर्धी वाटी इतकं तीळ कढईमध्ये टाकून छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तीळ टाकल्यामुळे आपल्या मेथंबाला छान असा त्याचा आकार तयार होतो किंवा जे तिकोनी आहे छान तयार होते, एकसारखं मेथंबा तयार होतो, अगदीच फोडी फोडी दिसत नाहीत. आणि त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी मी इथे राई घेतलेली आहे. तर आपण जे फोडणीला वगैरे वापरतो तीच राई घेतलेली आहे. हलकंसं गरम होईपर्यंत परतून घ्यायचं. 1 चमचा जिरे घेतलेला, तर हे जिरे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आपली रेग्युलरची भाजीची किंवा आमटीची जी वाटी असते त्या वाटीने सुद्धा तुम्ही फोडी मोजून घेऊ शकता. तर या कैरीच्या फोडीला मीठ लावून ठेवलेलं होतं, तर तासभर झालेलं आहे. तर यामध्ये जे मीठ लावल्यामुळे छान असं पाणी झालेलं आहे, ते पाणी आपण बाजूला काढून घेऊया. तर या ठिकाणी आता कढईमध्ये घेतलेल्या वाटीनेच 1 वाटी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर मोहरी टाकून घेतलेली आहे. छान तडतडू द्यायचं आणि चमचाभर जिरे टाकून घेतलेले आहे, ते सुद्धा छान तडतडू द्यायचं. त्यानंतर ज्या कैरीच्या फोडी आहेत ते टाकून घ्यायचं, छान परतून घ्यायचं. तर 2 मिनिटासाठी आपल्याला ह्या कैरीच्या फोडी कमी गॅसवर छान वाफून घ्यायचं आहे. कैरीच्या फोडी वाफण्यासाठी अति जास्त वेळ लागत नाही, अगदी काही 2 मिनिटामध्ये हे कैरीच्या फोडी वाफल्या जातात. पण प्रत्येक 1 मिनिटाला छान झाकण काढायचं, व्यवस्थित मिक्स करायचं, परत झाकण लावायचं, अगदी गाळ करायचं नाही. तर या ठिकाणी हलकंसं नरम होईपर्यंत हे कैरीच्या फोडी छान वाफून घेतलेलं आहे. आता हे असं झाकण ठेवूया आणि थंड करायला बाजूला ठेवूया. पूर्णपणे थंड होऊ द्या. मी जे भाजून घेतलेले जिन्नस आहे ते मिक्सरला वेगवेगळं असं फिरून घेतलेलं आहे. शक्यतो तुम्ही एका ठिकाणी फिरवलं तरी काही हरकत नाही, पण बारीक निघलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं साखर घेतलेलं आहे. तर साखरेचं प्रमाण तुमचं कैरी किंवा आंबा किती गोड आहे, आंबट आहे, त्यानुसार थोडंसं कमी जास्ती करू शकता. या ठिकाणी गुळाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. तर गूळ टाकत असताल तर गरम असते वेळेस, म्हणजे कैरीच्या फोड्या आपण जेव्हा वाफून घेतलेलं होतं त्या वेळेससुद्धा टाकलं तरी काय हरकत नाही. गूळ छान असं नरम होतो. जे वाफवलेल्या कैरीच्या फोडी होतं ते छान थंड झालेलं आहे. आपण हाताने सहजपणे टच करू शकतो, इतपत थंड व्हायला पाहिजे. गरम असते वेळेस जर तुम्ही टाकताल तर आपलं जे मेथांबा आहे ते खराब होऊ शकतो. आपण जे कैरीच्या फोडी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी इथे मी लाल मिरची पावडर, चमचाभर हळद आणि त्याचबरोबर साधारण 3 चमचे मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण टेस्ट करून सुद्धा तुम्ही आणखीन यामध्ये ॲड करू शकता. आणि बाजूला ठेवलेलं जे पाणी आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं, मिक्स करायचं. सगळं मिक्स केल्यानंतर इथे मला मीठ कमी वाटत आहे म्हणून आणखीन 1 चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर पिठी साखरसुद्धा टाकून घेतलेला आहे. तो व्हिडिओ मिस झालेला आहे. तर थोडंसं आंबट वाटू लागलं होतं, त्यामुळे आणखीन चमचाभर पिठी साखर सुद्धा टाकून घेतलेला आहे. कैरी कितपत गोड आहे त्यानुसार साखर तुमचं डिपेंड आहे. या ठिकाणी आता सगळं झाकून ठेवलेलं आहे. साधारण 2 तासानंतर तेल साईडला सुटलेलं आहे, छान असं मुरल्या गेलेलं आहे. लगेचच्या लगेच सुद्धा हे मेथांबा खाता येतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तयार केलेला मेथांबा तुम्ही काचेच्या भरणीमध्ये किंवा कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवताल तर सहजपणे टिकून राहतो. फ्रीजमध्ये ठेवायची काहीही गरज नाही, वर्षभर सुद्धा टिकून राहतो. तर ओला हात लावायचा नाही आणि शिवाय यामध्ये घेतलेले सगळे प्रमाण जर व्यवस्थित ठेवताल तुमचा मेथांबा कधीच खराब होणार नाही. तर या अगोदर मी गुळाचा वापर करून सुद्धा मेथांबा कसा करायचा ते दाखवलेला होता. पण गुळाचा वापर केलं की रंग थोडासा काळपट असा येतो, साखरेचा वापर केलं की टेस्टसुद्धा चेंज होतो आणि कलरसुद्धा चेंज होतो. तर तुमच्या आवडीनुसार गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकता. तर या पद्धतीने करून पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया.